नमस्कार, मी श्वेता. सामसंजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. सध्या भारतामध्ये भारतीय स्त्रियांमध्ये कर्करोगाचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि यामध्ये स्तनाचा कर्करोग हा पहिल्या क्रमांकावर आहे. नेमकी स्तनाच्या कर्करोगाची कारणं कुठली आहेत, लक्षणं कुठली आहेत आणि आता सध्या आधुनिक उपचार नेमके कोणते उपलब्ध आहेत याविषयी स्तनाच्या कर्करोगाविषयी जनजागृती करण्यासाठी म्हणूनच आपण हा आजचा खास कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि याविषयीच मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत कार्यक्रमामध्ये स्टुडिओमध्ये आलेले आहेत कर्करोग तज्ञ डॉक्टर सुहास अग्रे. सगळ्यात आधी आपण त्यांचं स्वागत करूयात कार्यक्रमात. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. आपण स्तनाचा कर्करोग याविषयी जाणून घेणार आहोतच, पण त्याआधी डॉक्टरांची ओळख मी आपल्याला करून देऊ इच्छिते. मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट असणारे डॉक्टर सुहास विलासराव अग्रे यांनी औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून MBBS केलेला आहे. पंडित JNM मेडिकल कॉलेज रायपूर इथून इंटरनल मेडिसिनमध्ये MD ही पदवी घेतलेली आहे. गुजरात कॅन्सर अँड रिसर्च इन्स्टिट्यूट BJ मेडिकल कॉलेज अहमदाबादमधून त्यांनी मेडिकल ऑन्कोलॉजीमध्ये DM परीक्षेत दुसरा क्रमांकही पटकावलाय. ग्रँट रोडच्या एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूट, कंबाला हेल्थ हॉस्पिटल, कुर्ल्याच्या क्रिटिकेअर एशियन हॉस्पिटल, पवईचं हिरानंदानी हॉस्पिटल, कॅन्सर वन क्लिनिक इथं, याशिवाय बेलापूरच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये ती आपली सेवा पुरवत असतात. त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना सक्सेस स्टोरीज अवॉर्ड 2022, बीकन ऑफ होप, याशिवाय टॉप डॉक्टर्स ऑफ मुंबई 2022 असे सन्मान सुद्धा मिळालेले आहेत. राष्ट्रीय स्तन परिषद अहमदाबादतर्फे त्यांना सर्वोत्कृष्ट पोस्टर प्रेझेंटेशन पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि राज्यस्तरीय परिषदांना त्यांनी व्याख्याते म्हणून सुद्धा हजेरी लावलेली आहे. यानंतर चला आपण थेट चर्चेला सुरुवात करणार आहोत. डॉक्टर, सगळ्यात आधी पहिला महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे की कॅन्सर म्हणजे नेमकं काय आणि त्याचे काही वेगवेगळे प्रकार आहेत का? सो कॅन्सर किंवा कर्करोग हा जो आपण प्रकार बघतो, जसं आत्ताच तुम्ही पॉईंट आऊट केलं होतं की आजकाल कर्करोगाचं प्रमाण अतिशय वाढलेलं आहे आणि मुख्यतः म्हणजे शरीरातील जी पेशींची जी अनियंत्रित पद्धतीने जे वाढ होऊन ज्या पद्धतीचा आजार डेव्हलप होतो त्याला आपण कर्करोग असं म्हणतो. नॉर्मली शरीरामध्ये जे पेशी असतात त्याच्यावर कंट्रोल असतो, सेल सायकलचा कंट्रोल असतो आणि ज्या वेळेस असं वाटतं की एखादा पेशी खराब झाला आहे किंवा ज्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आला तर त्यामध्ये त्याला नियंत्रित करण्यासाठी शरीराची काही सिस्टम ॲक्टिवेट होती. पण कॅन्सरमध्ये ही जी सिस्टम आहे ती त्याच्या ओव्हरकम करून त्या खराब पेशींची अनियंत्रितपणे वाढ होऊन जो आजार होतो त्याला कर्करोग म्हणतात. आता नॉर्मली आपण जर बघायला गेलं तर हा आजच्या काळामध्ये ब्रेस्ट कॅन्सर भारतामध्ये नंबर 1 आहे. कॅन्सर नॉट ओन्ली म्हणजे फक्त फिमेल पॉप्युलेशनमध्येच पण ओव्हरऑल पॉप्युलेशनमध्ये त्या व्यतिरिक्त तोंडाचे जे कॅन्सर आहेत किंवा फुफ्फुसाचे कॅन्सर आहेत, आतड्यांचे कॅन्सर आहेत, हे एक कॉमनली सापडणारे आजार आहेत. नाही, आणि जसं स्तनाचा कर्करोग हा खरं तर प्रथम क्रमांकावर येतोय, त्याचा साधारण प्रसार हा जास्त होताना आपल्याला पाहायला मिळतो. तर धोके नेमके कोणकोणते उद्भवतात? स्तनाचे कर्करोगचे धोके जर समजा आपण जर अर्ली स्टेजमध्ये कुठला पण कॅन्सर जर डायग्नोज झाला, जर अर्ली त्याचं निदान जर झालं तर तो डेफिनेटली क्युरेबल असतो. पण समजा तोच जर आजार जो ॲडव्हान्स स्टेजमध्ये जेव्हा चाललं जातो किंवा डिलेड त्याचं जर डायग्नोसिस होतं तर वेगवेगळ्या पद्धतीचे कॉम्प्लिकेशन. नॉर्मली जी छोटी गाठ आहे इनिशियल स्टेजेसमध्ये, समजा तीच गाठ जर मोठी झाली तर ते स्तनाच्या स्किनची इन्व्हॉल्वमेंट होणं, फंगेटिंग मास डेव्हलप होणं किंवा त्याच्यातनं रक्तस्राव होणं, फाऊल स्मेल येणं, ह्या पद्धतीचे लोकल कॉम्प्लिकेशन. आणि समजा जर आजार हा ब्रेस्ट किंवा ॲक्झिला त्याच्या बाहेर जर पसरला, समजा नॉर्मली हा आजार हाडांमध्ये पसरतो त्यामुळं बॅक पेन होणं, बोन पेन होणं किंवा स्पाईनचे प्रॉब्लेम होणं अशा पद्धतीचं, किंवा दुसरा हा आजार जर समजा फुफ्फुसामध्ये स्प्रेड झाला तर नॉर्मली खोकला येणं, दम लागणं किंवा कधी थुंकीमधनं ब्लड येणं, ह्याच पद्धतीचे कॉम्प्लिकेशन. किंवा समजा जर तो लिव्हरमध्ये पसरला तर मग पोटामध्ये दुखणं किंवा कावीळ कधी डेव्हलप होणं, थकवा वाटणं, अशा पद्धतीचे लक्षणं. इवन हा आजार ब्रेनमध्ये पण कधी कधी पोहोचू शकतो. अशा सिच्युएशनमध्ये डोकेदुखी, उलटी किंवा कधी आपले मिरगीचे झटके येणं, अशा पद्धतीचे पण कॉम्प्लिकेशन होऊ शकतं. हे झालं स्तनाच्या कर्करोगाची लक्षणं, पण मुळात त्याचं निदान होणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि एका दिवसात काही लक्षणं येत नाहीत, अनेक वर्षांची खरं प्रोसेस असते. तर साधारणपणे स्तनाच्या कर्करोगाचं निदान कसं केलं जातं? नॉर्मली जेव्हा आपण पेशंट्स किंवा कोणी पण इंडिव्हिज्युअल बघतो तर ब्रेस्ट कॅन्सरचं युजली निदान म्हणजे त्याचं सिम्पटम जे प्रामुख्याने जे सापडणारं लक्षण आहे ते असतं की गाठ
सापडणी, आयदर ब्रेस्टमध्ये किंवा अंडर आर्म्समध्ये, काखेमध्ये किंवा ब्रेस्टमध्ये गाठ आढळणं हा मोस्ट कॉमन प्रकार सिम्पटम्स असतात त्याच्या. मोस्ट ऑफ द टाइम्स मात्र प्रॉब्लेम काय असतो की ही जी गाठी आहेत ऑलमोस्ट 80 to 90% पेशंटमध्ये त्यामध्ये पेन नसतं होत. आणि कोणा पण म्हणजे कुठल्या पण व्यक्तीला असं वाटतं की बाबा ठीक आहे गाठ आहे पण त्याचा काही त्रासच नाही मला, फक्त हा ठीक आहे गाठ लागते हाताला पण मला काही त्रास नाही, त्यामुळे ते युजली इग्नोर करतात. आणि जेव्हा ते गाठ मोठी होऊन जाते किंवा ज्याच्यामध्ये मग असोसिएटेड कॉम्प्लिकेशन येतात लाईक पेन होणं किंवा अल्सर होणं, फंगेशन होणं, मग त्यावेळेस ते युजली डॉक्टरांकडनं अप्रोच करणं. त्यामुळे कुठली पण गाठ ब्रेस्टमध्ये जर लागत असेल किंवा ॲक्झिला किंवा आपल्या अंडर आर्म्समध्ये जर गाठ लागत असेल तर ते कॅन्सर असण्याची पॉसिबिलिटी असू शकतं. अशा वेळेस आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं असतं. त्याच्याशिवाय दुसरे असे कॉमन लक्षणं असतात ज्याच्यामध्ये अपार्ट फ्रॉम दिस स्वेलिंग, लंप सोडून दुसरे कॉमन सिम्पटममध्ये कधी बाबा निपलचं रिट्रॅक्शन होणं किंवा कधी स्किनची थिकनिंग होणं, कधी निपलमधनं डिस्चार्ज होणं, रेड काइंड ऑफ डिस्चार्ज निपलमधनं होणं किंवा स्किनचे कलर चेंज होणं, त्याला आम्ही एक काइंड ऑफ प्युडी ऑरेंज अपीअरन्स म्हणतो, ज्याच्यामध्ये जसं ऑरेंजवर पिलवर जशी स्किन असते त्याची ऑरेंजची त्या टाईपच्या प्रेझेंटेशन पण कधी कधी असू शकतं. आणि नक्कीच योग्य डॉक्टरांचं योग्य निदान व्हावं असं तुम्हाला सुद्धा वाटत असेल तर तुम्ही सुद्धा डॉक्टर सुहास यांच्याकडनं कन्सल्टेशन घेऊ शकता. मुंबईच्या टॉप हॉस्पिटल्समध्ये विविध ठिकाणी खरं तर ते सेवा पुरवत असतात आणि असेच अनेक पेशंटसुद्धा त्यांच्याकडे येत असतात. त्यांची नेमकी काय रिॲक्शन आहे, कशा पद्धतीने ते बरे झाले, अशा काही रिॲक्शनसुद्धा आपण आता सध्या स्क्रीनवर पाहतच आहोत. आपण पुन्हा चर्चेला सुरुवात करणारच आहोत. डॉक्टरांकडे जाण्याच्या आधी आता कुठेतरी हा स्तनाचा भाग आहे त्यामुळे कुठल्याही स्त्रिया डॉक्टरांकडे जायला सुद्धा खरं घाबरतात. अनेकदा खूप उशीर सुद्धा झालेला असतो. तर काही स्वतपासणी करण्यासाठी म्हणून काही तुम्ही टिप्स देऊ शकता का? सो नॉर्मली आजकाल ब्रेस्ट कॅन्सरसाठी जी डायग्नोसिससाठी आयदर यू कॅन मीन्स आपण तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं किंवा स्वतःच्या एक्झामिनेशनसाठी ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन नावाची ही पद्धत असते. म्हणजे ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशनमध्ये ते इंडिव्हिज्युअलला ब्रेस्ट म्हणजे आणि काखेची आणि स्तनाची रेग्युलरली चेकअप करणं गरजेचं असतं. समजा याचा फायदा काय होतो की बिकॉज त्याच्यामुळं काय होणार की दे वुड बी त्यांना त्या आपल्या ॲनाटॉमीशी ब्रेस्टच्या ॲनाटॉमीशी फॅमिलियर होणं त्यांना मदत होतं. त्यामुळे जर ते अशी एक इंडिव्हिज्युअल आहे की जी ही मेथड ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशनची कधीतरी कोणीतरी प्रॅक्टिस करतं आणि वर्सेस द अदर वन जे रेग्युलरली प्रॅक्टिस करतं, त्यामुळं काय होणार की त्यांना चेंजेस काही ब्रेस्टमध्ये किंवा काखेमध्ये अशा काही आढळल्या तर ते इमिडिएटली त्यांना नोट डाऊन व्हायला मदत होतं. आपल्या नॉर्मल यूट्यूबवर पण आपण बघू शकतो, देर आर मीन्स भरपूर सारे याच्याशी रिलेटेड व्हिडिओज आणि हे पद्धती. नॉर्मली त्याच्यामध्ये ब्रेस्ट आणि ॲक्झिलावर सर्क्युलर मोशनमध्ये एक्झामिनेशन करून ब्रेस्टचं आणि ॲक्झिलाचं चेकअप करावं लागतं. नाही आणि म्हणजे थोडक्यात काय, कुठल्याही स्त्रीने आपल्या जर स्तनामध्ये कुठल्या प्रकारचा असा बदल होत असेल तर तो इग्नोर अजिबात करू नका. त्वरित स्वतपासणी करा आणि डॉक्टरांचं खरं निदान होणं महत्त्वाचं आहे. डॉक्टरांना सुद्धा कन्सल्ट करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. मॅमोग्राम हा शब्द एक अनेकदा मी ऐकलेला आहे, काय नेमकं आहे सांगू शकाल का? सो मॅमोग्राफी हा वर्ड असा आहे की जसं आपण आता फुफ्फुसाशी काही पण रिलेटेड आजार असतील तर आपण काय नॉर्मली एक्सरे करतो, तर हा मॅमोग्राफी हा एक्सरेचाच एक टाईप आहे जेव्हा ब्रेस्टसाठी तो स्पेसिफिकली डिझाईन केलेला आहे. त्यामध्ये नॉर्मली हा एक्सरेचा यूज करून ब्रेस्टचं स्ट्रक्चर आणि ब्रेस्टमध्ये काही ॲबनॉर्मॅलिटी आहे का याचं जे स्टडी केले जाते त्याला आम्ही मॅमोग्राफी अशी टेस्ट म्हणतो. नॉर्मली ही मॅमोग्राफी एक स्क्रीनिंगसाठी मेथड आहे ॲज वेल ॲज नंतर डायग्नोसिससाठी पण वापरू शकतो. इंडियामध्ये नॉर्मली स्क्रीनिंग किंवा कुठं पण 40 वयाच्या नंतर ही ॲडवाईस केली जाते मॅमोग्राफी नावाची ही तपास, आणि वर्षातनं किंवा 2 वर्षातनं एकदा करणं ॲडवायजेबल असतं. आणि त्यामधनं कुठली ही ब्रेस्टची गाठ जी आहे ती काही बेनाईन टाईपची आहे का मॅलिग्नंट टाईपची आहे त्याच्यावरनं आपण त्याच्या कॅरेक्टरिस्टिकवरनं ओळखू शकतो. नाही आणि आता स्तनाचा मुळात कर्करोग होऊच नये यासाठी मुळात काय काळजी घेणं गरजेचं आहे स्त्रियांनी असं वाटतं? नॉर्मली जेव्हा आम्ही कुठल्या पण कॅन्सरशी रिलेटेड रिस्क फॅक्टर्स आम्ही बघतो त्याच्यामध्ये 2 टाईपमध्ये त्याला आम्ही डिवाईड करतो. एक मॉडिफायबल रिस्क फॅक्टर आणि सेकंड वुड बी नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर. नॉन मॉडिफायबल मीन्स जसे जेनेटिक कन्स्टिट्यूशन आहेत, काही हेरिडिटरी सिंड्रोम्स आहेत, वर्सेस मॉडिफायबल रिस्क फॅक्टर जसे ब्रेस्ट कॅन्सर जेव्हा आपण पर्टिक्युलरली बघतो तेव्हा आजच्या प्रॉब्लेममध्ये जेव्हा जास्त प्रमाणात वाढण्यासाठी जसं ओबेसिटी आहे, स्थूलपणा आहे, लॅक ऑफ फिजिकल ॲक्टिव्हिटी आहे, लॅक ऑफ एक्सरसाइज
डिसएडव्हांटेजेस आहे. त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे ब्रेस्ट फिडिंगचं प्रमाण कमी होणं किंवा जेव्हा बेसिकली हा ब्रेस्ट कॅन्सर हा एस्ट्रोजनच्या मॅक्सिमम एक्सपोजरमुळे होत असतो. एस्ट्रोजनचं बॉडीमध्ये एक्सपोजर चालू होतं जेव्हा ही मासिक पाळी सुरुवात होती आणि जेव्हा मासिक पाळी बंद होती तेव्हा हे एस्ट्रोजनचं एक्सपोजर बंद होत असतं. त्यामुळे जेवढं जास्त मासिक पाळीचं प्रमाण किंवा ड्युरेशन आहे तेवढं जास्त एस्ट्रोजनला एक्सपोजर आणि अर्थात त्यामुळं ब्रेस्ट कॅन्सर उद्भवण्याची रिस्क जास्त होऊ शकतं. त्यामुळं जेव्हा आपण मॉडिफायबल रिस्क फॅक्टर बघतो त्याच्यामध्ये मग ओबेसिटी कंट्रोल करणं किंवा वजन वाढू न देणं, स्थूलपणा कमी करणं, रेग्युलर फिजिकल ॲक्टिव्हिटी करणं, रेग्युलर एक्सरसाइज करणं, त्याच्या व्यतिरिक्त अल्कोहोल आणि स्मोकिंग कुठल्या पण फॉर्ममध्ये त्याचं सेवन न करणं ह्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. इवन आजकाल जे हेरिडेटरी ब्रेस्ट कॅन्सर आहे त्याच्यामध्ये एक नॉर्मली आम्ही BRCA ब्राका नावाचं म्युटेशन असतं. तुम्ही आता अँजेलिना जोलीचं एक्झाम्पल मोस्ट ऑफ द जणांना माहिती आहे. जर कोणी व्यक्ती असतील ज्यांच्यामध्ये हे हेरिडेटरी ब्रेस्ट कॅन्सरचं प्रीडिस्पोजिशन आहे तर आजकाल अशा काही प्रिव्हेंटिव्ह स्ट्रॅटेजीज आहेत ज्याच्यामुळं हे ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण होण्याचं रिस्क आपण कमी करू शकतो. जसं प्रोफायलॅक्टिक ब्रेस्ट सर्जरी करणं, प्रोफायलॅक्टिक ओव्हरीचं सर्जरी करणं किंवा काही हॉर्मोनचं टॅबलेट देणं ज्याच्यामुळं हे ब्रेस्ट कॅन्सर इवन अनुवंशिक पद्धतीमध्ये पण त्याचं प्रमाण आपण रिस्क जे आहे ते कमी करू शकतो. आणि आत्ताच्या काळात तंत्रज्ञान हे खूप पुढे जात आहे आणि हे आधुनिक उपचार सुद्धा समोर येत आहेत. पण स्तनाच्या कर्करोगाचे काही वेगवेगळे टप्पे असतात का आणि मग त्यावेळी उपचार तुम्ही कसे करता? जेव्हा स्तनाचे कर्करोग जे आहेत ना ते नॉर्मली कुठल्या पण कॅन्सरमध्ये हे स्तनाचा कर्करोग पण स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3 आणि स्टेज 4 अशामध्ये डिवाइड केलेला असतो. स्टेज 4 म्हणजे सिम्पली जेव्हा तो ब्रेस्ट आणि काखेच्या बाहेर जेव्हा स्प्रेड झालेला असतो तेव्हा त्याला आपण स्टेज 4 म्हणतो. स्टेज 1 म्हणजे लोकलाइज आहे, ब्रेस्ट फक्त तो ब्रेस्ट पुरताच लोकलाइज आहे. स्टेज 2 आणि 3 मध्ये जेव्हा तो ब्रेस्टच्या बाहेर ॲक्झिलामध्ये किंवा काखेमध्ये जेव्हा जातो त्याला आपण स्टेज 2 आणि स्टेज 3 मध्ये आपण त्याला नॉर्मली असं म्हणतो. आणि त्यानुसार ज्या पद्धतीची स्टेज आहे त्यानुसार नॉर्मली आम्हाला 3 इम्पॉर्टंट ट्रीटमेंट फॅसिलिटीज आहेत ब्रेस्ट कॅन्सर ट्रीट करण्यासाठी. जशी सर्जरी आहे, दुसरी आहे की किमोथेरपी आणि तिसरी आहे की रेडिएशन ट्रीटमेंट. सो वी हॅव टू इनकॉर्पोरेट म्हणजे आम्हाला ह्या तिन्ही पद्धतीचा वापर करून पहिल्या तिन्ही स्टेजच्या पेशंटला आम्ही क्युअर करू शकतो. नाही, नक्कीच. आणि डॉक्टर सुहास यांच्यासोबत ही चर्चा आपण अशीच पुढे चालू ठेवणार आहोत. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा सामसंजीवनी. ब्रेकनंतर सामसंजीवनीमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. स्तनाच्या कर्करोगाविषयी आज आपण जाणून घेतोय. डॉक्टर सुहास अग्रे आपल्याला मार्गदर्शन करतायत. सर, आता मला साधारण जाणून घ्यायचं की स्तनाच्या कर्करोगाच्या उपचाराविषयी आपण चर्चा करत होतो, तर आणखीन कोणते विविध पर्याय आहेत का उपचारासाठी? तर आजकाल हे ज्या 3 बेसिक फॅसिलिटीज आपण आत्ताच जो उहापोह केला होता, जसं सर्जरी आहे, किमोथेरपी आणि रेडिएशन ट्रीटमेंट, आजकाल ह्या 3 पद्धती अजून सोडून एक टार्गेटेड थेरपी आजकाल खूप साऱ्या मोठ्या प्रमाणात डेव्हलप झालेल्या आहेत. आजकाल जे टार्गेटेड थेरपीमध्ये काही स्पेसिफिक एजंट्स आहेत, काही स्पेसिफिक टॅबलेट ट्रीटमेंटचे आहेत जे अर्ली ब्रेस्ट कॅन्सर ज्यांना हाय रिस्क आहे वापस आजार येण्याची त्यांना आम्ही आजकाल वापरतो. शिवाय काही आणखीन HER2 पॉझिटिव्ह नावाचं एक ब्रेस्ट कॅन्सर आहे ज्याच्यामध्ये आम्ही नवीन टाईपचे टार्गेटेड थेरपीज कॉमनली वापरतो. इवन आजकाल इम्युनोथेरपी पण एक नवीन काही ट्रीटमेंट आहे जी बॉडीची इम्युनिटी बूस्टअप करून आजाराला कंट्रोल करण्यासाठी की मदत करत असतं. तर ही इम्युनोथेरपी पण आजकाल काही पर्टिक्युलर सबसेटमध्ये अप्रूव्ह झालेली आहे. नाही, आणि मगाशी तुम्ही अनुवंशिक चाचणीबद्दल सांगत होतात. थोडंसं विस्तृत मला जाणून घ्यायचं की नेमकं कोणी आणि कुठल्या वेळी ही करणं आवश्यक आहे? तर अनुवंशिकसाठी आम्हाला पहिल्यांदा प्रत्येक इंडिव्हिज्युअलचं रिस्क ॲसेस करावं लागतं. नॉर्मली ज्या पण व्यक्तीमध्ये कमी वयामध्ये इन केस ब्रेस्ट कॅन्सर झालेला असेल किंवा मल्टिपल फॅमिली मेंबर्स जर कुठल्या आज कॅन्सरनं अफेक्ट झालेले असतील, जसं कुठल्या एखाद्या फॅमिलीमध्ये ब्रेस्ट कॅन्सर पण आहे, कोणामध्ये ओव्हरीचा कॅन्सर आहे, मल्टिपल फॅमिली मेंबर्स अफेक्टेड आहेत, तर अशा सिच्युएशनमध्ये ते अनुवंशिक असण्याची जास्त रिस्क असते. किंवा त्या व्यतिरिक्त
पण जर काही इंडिव्हिज्युअलमध्ये ब्रेस्ट कॅन्सर पण झाला आहे, त्याच व्यक्तीला परत ओव्हरी पण कॅन्सर झाला आहे किंवा कधी कधी दोन्ही साईडचे ब्रेस्ट कॅन्सर्स होणे, अशा काही हाय रिस्क इंडिव्हिज्युअल असतात ज्याच्यामध्ये आम्ही पहिल्यांदा जेनेटिक काउन्सिलिंग करून त्यानंतर जर रिस्क वाढलेली वाटते तर त्यामध्ये आम्ही जेनेटिक टेस्ट पण करतो. नॉर्मली याच्यामध्ये काही कॉमन जेनेटिक टेस्टिंग आहेत अवेलेबल किंवा आम्ही आयदर ते BRCA जसं आता आपण बोलत होतो ब्राका नावाची टेस्ट करू शकतो किंवा काही कॉम्प्रिहेन्सिव्ह पॅनल्स पण अवेलेबल आहेत. सो बेस्ड अपॉन ज्या पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअलची ज्या पद्धतीची रिस्क आहे आणि पर्टिक्युलरली कुठला त्यांच्यामध्ये सिंड्रोमची पॉसिबिलिटी आहे त्यानुसार आम्ही त्या चाचण्या करत असतो. नाही, आणि नक्कीच साधारणपणे एखाद्याचा कर्करोग बरा झाला त्याच्यानंतर साधारण फॉलोअपची प्रोसेस कशी असते? ही फॉलोअपची प्रोसेस ही लाईफ लॉंग फॉलोअप असतं. ॲक्च्युली जेव्हा आम्ही इनिशियली सर्जरी आणि सगळ्या ट्रीटमेंट झाल्यानंतर इनिशियली ती 3 महिन्याला आम्ही इनिशियली पहिल्या 2 वर्षापर्यंत ठेवतो, त्यानंतर ती 4 ते 6 महिन्याला एकदा करतो आणि जेव्हा 5 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर मे बी वन्स इन इयर वगैरे आम्ही फॉलोअप करत असतो. त्यामध्ये मेनली द क्लिनिकल एक्झामिनेशन म्हणजे काही डॉक्टर त्यांची तपासणी करणं, कुठं काही लक्षणं आढळतं का हे बघणं आणि दुसरं वन्स इन इयर मॅमोग्राफी करणं, ही रुटीन फॉलोअपच्या मेथड्स आहेत. नाही, म्हणजे फक्त तपासणीला येण्यापासून ते अगदी शेवटपर्यंत रुग्णाच्या सोबत राहण्याचं काम खरं तर डॉक्टर सुहास यांच्या माध्यमातून होत असतं आणि अशाच रुग्णांच्या काही प्रतिक्रिया सुद्धा आपण स्क्रीनवर सध्या पाहत आहोतच. तर त्या अनुषंगानेच मला पुन्हा विचारायचं की मगाशी तुम्ही स्तनपानाचा उल्लेख केला होता की आजकाल बरेच जण स्तनपान करणं सुद्धा टाळतात, पण मग असंही म्हटलं जातं की स्तनपान जर केलं तर कुठेतरी कॅन्सरचा धोका हा कमी होऊ शकतो. तर तुम्ही काय सांगाल याबद्दल? ब्रेस्ट फीडिंग जे आहे, स्तनपान जे आहे ते ब्रेस्ट कॅन्सरसाठी खूप एक इम्पॉर्टंट प्रिव्हेंटिंग फॅक्टर आहे. आज म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा जो धोका आहे तो ब्रेस्ट फीडिंग प्रमोट केल्यामुळं कमी डेफिनेटली होऊ शकतो. सो मोर अँड मोर ब्रेस्ट फीडिंग जास्त त्याचं प्रमोट करणं किंवा ब्रेस्ट फीडिंग हा डेफिनेटली ब्रेस्ट कॅन्सर कमी होण्यासाठी एक खूप चांगला आणि सरळ साधा उपाय आहे. साधारणपणे कॅन्सरचे उपचार घेतल्यानंतर बरा झाल्यानंतर प्रत्येक रुग्णाला भीती ही असते की हा पुन्हा तर मला होणार नाही ना, तर हा धोका कमी व्हावा यासाठी तुम्ही काय सांगाल? त्यासाठी नॉर्मली केव्हा पण जेव्हा कॅन्सर हा आजार बरा झालेला असतो त्यामुळे आम्ही आमच्या पेशंटला जसं आत्ताच आपण बोललोत की रेग्युलर फॉलोअपवर ठेवतात. असे काही ॲबनॉर्मल काही लक्षणं जर सापडले, परत काही गाठ सापडते आहे किंवा असे कुठले सिम्पटम्स किंवा काही लक्षणं सापडत आहेत की जे पर्सिस्टंट आहेत, ज्याच्याशी रिझॉल्व नाही होत रुटीन ट्रीटमेंट, त्यावेळेस लगेचच तुम्हाला तुमच्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं असतं. आणि आम्ही रेग्युलरली क्लिनिकल एक्झामिनेशन आहे, त्याच्यानंतर रेग्युलर मॅमोग्राफीज आहेत आणि जेव्हा कधी काही ॲबनॉर्मल किंवा लक्षणं आढळली तर आम्ही आमच्या नॉर्मल दुसऱ्या पण टेस्टचा वापर करून काही लवकरात लवकर डिटेक्ट करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळं रेग्युलरली तुमच्या डॉक्टरांशी कॉन्टॅक्टमध्ये राहणं आणि जर कधी काही ॲबनॉर्मल काही लक्षणं जर सापडली तर लगेचच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं हा सर्वात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. नाही, आणि तुम्ही मगाशी म्हणत होतात की स्तनाचा कर्करोग हा पहिल्या क्रमांकावर आहे, फक्त स्त्रियांमध्येच नाही तर पुरुषांना सुद्धा याचा धोका तितकाच आहे, तर याविषयी तुम्ही काय सांगणार? आमच्याकडे भरपूर सारे आजकाल आम्ही पुरुषांमध्ये पण ब्रेस्ट कॅन्सर, आपल्याकडे असं एकच म्हणजे कन्सेप्ट आहे की बाबा हा फक्त स्त्रियांना होतो, असा नाही आहे, तो पुरुषांमध्ये पण होऊ शकतो. तो सिमिलर प्रेझेंटेशन जे ब्रेस्ट कॅन्सरचं आहे, त्याचं लक्षणं आहेत किंवा त्याच्या डायग्नोसिसच्या पद्धती आहेत किंवा उपचार, हे सगळं काही सिमिलर राहतं ऑलमोस्ट टू द मेजर एक्सटेंट. फक्त एकच प्रॉब्लेम असतो की नॉर्मली पुरुषांमध्ये जे ब्रेस्टची जी साईज असते ती कमी असते, त्यामुळे युजली हा कॅन्सर ॲडव्हान्स स्टेजमध्ये म्हणजे सापडण्याची जास्त पॉसिबिलिटी असते. पण हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळं जर असे काही ॲबनॉर्मल लक्षणं जर पुरुषांमध्ये पण जर आढळत असतील, जसं आपण अर्लियर डिस्कस केलं, तर त्या पण सिच्युएशनमध्ये पुरुषांना पण हा ब्रेस्ट कॅन्सरचा एक डायग्नोसिस म्हणजे ते एक लक्षणं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नाही, जसं तुम्ही म्हणता की स्तनामध्ये गाठी होतात, पण बऱ्याचदा या गाठींमधला फरक समजून घेणं हेच अनेकांना अवघड जातं, तर तुम्ही काही सांगू शकाल का? नॉर्मली ब्रेस्ट कॅन्सरमध्ये जे गाठी आढळतात त्याच्यामध्ये 2 टाईपच्या गाठी आम्ही नॉर्मली डिस्क्राईब करतो. ज्या पद्धतीने एक बेनाईंग टाईपची गाठ आणि एक मॅलिग्नंट टाईपची गाठ. बेनाईंग म्हणजे जी नॉर्मली आपण बघतो चरबीची जी गाठ असते शरीरावर कुठं दिसते ती बेनाईंग टाईपची, म्हणजे ज्याच्यामध्ये स्प्रेड होण्याचा किंवा इतरत्र तो फैलण्याचा धोका नसतो. पण तोच मॅलिग्नंट म्हणजे ज्याच्यामध्ये तो दुसरीकडे स्प्रेड होऊ शकणं किंवा कुठल्या अवयवांना त्याची बाधा होणं याची पॉसिबिलिटी असते. त्यामुळं जेव्हा ब्रेस्टमध्ये
कुठली अशी गाठ असेल जी नॉर्मली जर स्मूथ आहे त्याच्यानंतर ती पूर्णपणे ब्रेस्टमध्ये मूव्ह होते आणि त्याच्या काही कॅरेक्टरिस्टिक आम्ही क्लिनिकली पण बघतो किंवा मॅमोग्राफीवर बघतो. नॉर्मली याचं एक्झाम्पल फायब्रोॲडिनोमा ऑफ द ब्रेस्ट आहे, ज्याला आम्ही फायब्रोॲडिनोमा अशी एक एंटिटी आहे जी बेनाईन टाईपची जी गाठ असते, त्याच्यामध्ये कॅन्सरचा धोका नसतो. त्यामुळे अशा युजली गाठी सॉफ्ट असतात, ब्रेस्टमध्ये युजली मूव्ह ऑन होत असतात. तेच जी कॅन्सरची जी गाठ असते ती युजली हार्ड टाईपची गाठ असते आणि ती ब्रेस्टमध्ये मूव्ह ऑन नाही होत, कारण ती अंडरलाईंग स्ट्रक्चरला जसं ब्रेस्टचा टिश्यू आहे किंवा चेस्ट वॉल आहे किंवा स्किन आहे त्यांना ते युजली फिक्स असू शकतं. त्यामुळं आणि या व्यतिरिक्त काही टेस्ट जसे क्लिनिकली आम्ही चेकअप करणार किंवा काही मॅमोग्राफी आहेत किंवा काही टेस्ट आहेत रेडिओलॉजिकल, त्याच्या बेसिसवर आणि सर्वात इम्पॉर्टंट अल्टिमेटली बायोप्सी करून घेणं. जेव्हा आम्ही हे टिश्यू डायग्नोसिस करतो, कोर निडल बायोप्सी करतो, त्याच्यावरनं त्याचं कन्फर्मेशन होऊ शकतं. त्यामुळं जर आपल्याला कधी काही असं कन्फ्युजन असेल, बाबा हे मला नाही कळत आहे की बाबा हा बेनाईंग आहे की नॉन कॅन्सरस का कॅन्सरस आहे, तो अशा सिच्युएशनमध्ये डेफिनेटली तो आपण तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्याचं निदान करणं खूप गरजेचं आहे. आणि खऱ्या अर्थाने कुठल्याही प्रकारचं जर मनामध्ये गोंधळ असेल तर तो गोंधळ दूर करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा आहे. डॉक्टर सुहास यांचा सुद्धा सल्ला तुम्ही घेऊ शकता. यासाठी आम्ही खाली कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा त्यांचे तुम्हाला दिलेले आहेत. नक्कीच त्या नंबरवर कॉल करा आणि अपॉइंटमेंट बुक करा. आणि जाता जाता शेवटचा अर्थात प्रश्न आहे की आपल्या प्रेक्षकांना तुम्ही काय साधारण सल्ला द्याल, कशा प्रकारे त्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे, त्यांच्या कुटुंबियांना तुम्ही काय सांगाल? सो आजकाल म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर झाला म्हणजे सगळं काही संपलं असं डेफिनेटली नाही आहे. जर कॅन्सर, इवन द ब्रेस्ट कॅन्सर पर्टिक्युलरली, जर अर्ली स्टेजमध्ये म्हणजे लवकर जर निदान झालं तर तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्यामुळे आपलं फोकस याच्यावरच राहणं गरजेचं आहे की जर बाबा कुठले काही ॲबनॉर्मल काही लक्षणं जर सापडले, काही सिम्पटम्स किंवा काही लक्षणं जर सापडलं तर त्यानुसार आपण जर त्याला अननेसेसरीली डिले न करता लवकरात लवकर जाऊन आपलं चेकअप करून घेणं, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं आणि त्यांनी जर काही टेस्ट वगैरे ॲडवाईस केलं तर ते लवकरात लवकर करून घेणं हा खूप इम्पॉर्टंट हे आहे. खरं तर स्तनाच्या कर्करोगाविषयी जनजागृती करण्यासाठीच म्हणून हा कार्यक्रम सुद्धा आपण आयोजित केलेला आहे. तुम्ही सुद्धा योग्य निदान व्हावं असं वाटत असेल तर त्वरित खाली दिलेला जो नंबर आहे डॉक्टर सुहास यांची अपॉइंटमेंट तुम्ही घेऊ शकता. सर, खरंच इथे आलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. नमस्कार. तर यानंतर साम संजीवनीमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.